नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.com ग्राउंड झिरो नमस्कार. कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मित्र हो, आपल्या सोबत आज आहेत महाराष्ट्राचं आरोग्यविषयक जे खरेदीचं धोरण आहे आणि प्रोक्युरमेंट पॉलिसी ज्यांनी तयार केली आपल्या महाराष्ट्राची पहिली आणि जी आज अनेक राज्यांनी स्वीकारलेली आहे, असे सुरेश सरोडेकर हे आपल्या सोबत आहेत. सुरेशजी नमस्कार, आपलं लोकमत मध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. सुरेश सरोडेकर हे वैद्यकीय शिक्षण विभागात उपसंचालक होते. निवृत्तीनंतर त्यांनी बीएमसी मध्ये प्रोक्युरमेंट पॉलिसीच्या संबंधी काम केलं. बनारस हिंदू विश्वविद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाच्या आरोग्य विभागासाठी देखील प्रोक्युरमेंटचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक राज्यांना, तेलंगणा असेल किंवा अशी राज्य आहेत ज्यांच्या प्रोक्युरमेंट पॉलिसीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. खरेदी धोरण त्या राज्यांचं त्यांनी ठरवलेलं आहे. संरक्षण विभागात देखील खरेदीच्या संबंधात कशा पद्धतीने धोरणं असली पाहिजेत याच्यावर त्यांनी तिथे मार्गदर्शन केलेलं आहे. एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे. आज ते आपल्या सोबत आहेत. सुरेशजी, मी आपल्याला जे काही आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे त्या अनुषंगाने काही प्रश्न आपल्याला विचारणार आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की 1986 पूर्वी राज्यात औषध खरेदी डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्री यांच्याकडून औषधं खरेदी केली जात होती. नंतर न्यायमूर्ती लेंटिन कमिशन आलं आणि लेंटिन कमिशनच्या नंतर एक औषध खरेदी कक्ष तयार करण्यात आला. असा वेगळा कक्ष स्थापन करण्यामागची शासनाची भूमिका काय होती तेव्हाच्या महाराष्ट्रातल्या, आणि लेंटिन कमिशनच्या शिफारशी काय होत्या? आता याच्यामध्ये नेमकं मी नागपूरला होतो. त्याच्यानंतर या लेंटिन कमिशनच्या पार्श्वभूमीवरच माझी बदली जे हॉस्पिटलला झाली. तर मला त्यावेळी त्यांनी या लेंटिन कमिशनच्या पूर्ण ह्याच्या शिफारशीच्या आधारे महाराष्ट्राची पॉलिसी धोरण ठरवण्यासाठी बोलावलं होतं. त्यामुळे मी मंत्रालयात जे हॉस्पिटलवरून जायचं. तर लेंटिन कमिशन ह्याच्यासाठी नेमण्यात आलं की जे हॉस्पिटलमध्ये 14 लोक एका खराब औषधामुळे, कॉन्टॅमिनेटेड अडल्ट्रेटेड औषधामुळे एक्सपायर झाले. त्यावर पूर्ण सखोल चौकशी करण्यासाठी हे न्यायमूर्ती लेंटिन यांचं कमिशन नेमण्यात आलं. त्यांच्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की औषध खरेदी बाबतीत ही एक हायली टेक्निकल गोष्ट आहे, तांत्रिक गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये फक्त लोकांनी जाऊन डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजला काम करण्याच्या ऐवजी जे तांत्रिकदृष्ट्या सबळ लोक आहेत, जसे मेडिकल एज्युकेशनचे प्रोफेसर्स, तर त्यांच्याकडे ही पूर्णपणे नजर कराराची प्रक्रिया सोपवणे जास्त सोयीस्कर आहे. त्या बेसिसवर त्यांनी मग ड्रग परचेस सेलमध्ये म्हणजे स्थापन करून त्या डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन कडे दिले. डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन मध्ये देण्याचं कारण की तिथे पूर्ण मेडिकल कॉलेजेस त्यांच्या अंडर असल्यामुळे अपडेटेड नॉलेज असतं. त्याच्यामुळे औषधाविषयी, नवीन औषधाविषयी प्रोफेसर लोकांना जास्त चांगली माहिती असते. तर त्यामुळे डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशनच्या डायरेक्टरांच्या हस्ते अंडर हा सेल स्थापन करण्यात आला. त्यावेळी लेंटिन कमिशननी स्ट्रिक्टली सांगितलं की लोएस्ट शुड नॉट बी द क्रायटेरिया, तर लोएस्ट रेट म्हणजे दर्जा, औषधाचा दर्जा हा जास्त महत्वाचा आहे. कारण आपल्या हॉस्पिटलमध्ये गरीब लोक येत असतात, त्यामुळे त्यांना दर्जात्मक औषधे मिळाली पाहिजे. आणि त्यांनी बऱ्याच रिकमेंडेशन्स मध्ये काही रिकमेंडेशन्स असे दिले की नवीन येणाऱ्या कंपन्या ताबडतोब त्यांना देऊ नये, कारण हॉस्पिटलमध्ये औषधं आपण बनवतो त्यामध्ये काही एक्सपिरियन्स किंवा अनुभव असलेल्या कंपन्या घेणे जास्त. तर लेंटिन कमिशनने 7 वर्षाचा कमीत कमी औषध उत्पादनाचा अनुभव असल्याच्या कंपन्यांना ही दर करारामध्ये किंवा टेंडरमध्ये भाग घेण्यासाठी परमिशन द्यावी असं लिहिलं होतं. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते 7 वर्षाच्या ऐवजी कमीत कमी 3 वर्षे तरी असावं असं गृहीत. त्याच्यानंतर त्यांनी क्वालिटीच्या बाबतीत खूप जागरूक राहावं आणि त्या बाबतीत वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स निर्माण करावे, ज्यामुळे दर्जा औषधांचा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चांगला राहील. तर त्या दृष्टीने आम्ही पुढे काय काय गोष्टी केल्या त्या सांगतो. पहिले त्याच्या अगोदर सांगू का? नाही, मी पुढचा प्रश्न एक आधी की महाराष्ट्र राज्याचं औषध खरेदी धोरण ठरवताना ते जेनरिक नावाने घ्यायचं की ब्रँड नेम नावाने खरेदी केली जातात, आणि त्यामागचं कारण काय? ब्रँड नेमनी घेतलं तर काय फायदे तोटे आणि जेनरिकनी घेतलं तर काय असतं? कारण जेनरिक औषधं स्वस्त असतात असंही म्हणलं जातं. कुठलंही औषध जेव्हा संशोधित केलं जातं तेव्हा त्याला पेटंट असतं. ते पेटंट साधारण 10-20 ते 20 वर्षेपर्यंत असतं. एखाद्या कंपनीनं औषध संशोधित केल्यानंतर त्याला ती मोनोपॉली राहते. ती 20 वर्षात त्या
कंपनी व्यतिरिक्त दुसरं कोणीही ते बनवू शकत नाही. त्याला पेटंट म्हणतात. पण हे पेटंट एक्सपायर झाल्यानंतर ते ओपन होतं. कुणीही ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे ते औषधं बनवू शकतात. त्याला जनरिक म्हणतात. आता ही जनरिक औषधं जेव्हा पेटंट एक्सपायर झाल्यानंतर कोणीही बनवू शकतो. ज्याच्याकडे ती औषधं बनवण्याची उत्पादन क्षमता आहे. तर त्याला जनरिक. पण त्या जनरिकमध्ये काही लोक कंपन्यांची नावं लावून आपलं ब्रँडेड म्हणतात. पण ती सुद्धा जनरिकच. आता जेनरिक औषधं घेण्यामुळे किंवा टेंडर बोलावल्यामुळे फायदा असा होतो की ब्रँडने बोलावलं तर त्या कंपनीचंच ब्रँड नेम असतं. त्यामुळे त्या कंपनीलाच ते टेंडर मिळेल. म्हणून जेनरिक औषधांनी टेंडर्स बोलावली जातात. त्याच्यामुळे मग कॉम्पिटिशन चांगल्या प्रकारे राहते. पण जेनरिक औषधाचा दर्जा उत्तम राहावा अशी अपेक्षा असली तरी सगळीकडे जेनेरिक औषध एकाच दर्जाचा असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे उत्तम दर्जाची देखील जेनेरिक पद्धतीनं खरेदी करण्यासाठी कोणतं धोरण महाराष्ट्राने राबवलं आणि त्याचा नेमका काय फायदा झाला? लेंटिन कमिशन नंतर आम्ही दर्जाला खूप महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये की दर्जाला खूप महत्व देण्यात आलं. त्याच्यात 2003 मध्ये पहिली आम्ही कंडिशन्स टाकली की जागतिक दर्जाची औषधं घेण्यात यावी. जसे WHO GMP. आता भारतामध्ये किंवा जगामध्ये 3 प्रकारच्या दर्जाची औषधं बनवली जातात. एक डोमेस्टिक मार्केटसाठी म्हणजे देशांतर्गत. दुसरं म्हणजे डेव्हलपिंग कंट्री एक्सपोर्ट करण्यासाठी. त्याला जागतिक आरोग्य संघटनेचं सर्टिफिकेट किंवा WHO गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असलेल्या कंपन्या म्हणतात. आणि तिसरं CGMP म्हणजे करंट अद्ययावत गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस असलेला दर्जा. तो डेव्हलप कंट्रीजमध्ये म्हणजे प्रगत देशामध्ये मागितला जातो. तर अशा प्रकारे एका जनरिक औषधचे 3 प्रकारे दर्जा असतो. एक लोकसाठी डोमेस्टिक मार्केटसाठी, एक डेव्हलपिंग कंट्रीसाठी WHO GMP आणि एक प्रगत राष्ट्रांच्यासाठी CGMP. तर आम्ही त्यावेळी असा निर्णय घेतला की एक्सपोर्ट क्वालिटीची औषधं घ्यायची म्हणून WHO GMP ची कंडिशन्स आम्ही टाकली. ज्यांच्याकडे WHO गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट आहे त्यांचा दर्जा एक्सपोर्ट क्वालिटीचा असल्यामुळे मग त्यावर गव्हर्नमेंटच्या ह्या धोरणावर कोर्टामध्ये केस झाली नागपूर हायकोर्टामध्ये. परंतु जस्टिस लोढानी गव्हर्नमेंटच्या बाजूने निकाल दिला आणि त्याच्यात त्यांनी म्हणताना म्हटलं की हेल्थ इज वेल्थ, तो पब्लिक हेल्थ इज नॅशनल वेल्थ. त्यामुळे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना जागतिक एक्सपोर्ट क्वालिटीची औषधं दिलं याच्यात काही धोरणा चुकीची नाहीये. तर तेव्हापासून 2003 सालापासून आम्ही टेंडरमध्ये जागतिक दर्जाचा दर्जा मिळावा या दृष्टीने औषधं बनवू. दुसरं त्याच्यात आम्ही बघितलं की दुसरी एक कंडिशन सांगतो की ज्याच्यामध्ये काही कंपन्या आता कसं हे फक्त भारतातच अवेलेबल असतात की ते स्वतः बनवण्याच्या ऐवजी बाहेरून बनवून घेतात. त्याला थर्ड पार्टी लायसन्स म्हणतात. पण जो थर्ड पार्टी लायसन्स बनवलेल्या औषधाच्या दर्जाची गॅरंटी देता येत नाही. कारण कंपनी जास्त जागरूक राहते जेव्हा स्वतः औषध बनवलं, कारण त्याच्याविरुद्ध प्रोसिक्युशन होतं आणि कंपनी कॅन बी कन्व्हिक्टेड ऑल्सो. ते थर्ड पार्टी असेल तर ती थर्ड पार्टी कन्व्हिक्टेड होते, कंपनी बाजूला सुटून जाते. त्याच्यामुळे आम्ही कंडिशन टाकली होती की ओन लायसन्स असेल तरच त्यांनी देण्यात यावं. अशा प्रकारे आपण त्यांना ती कंडिशन्स टाकली. तिसरी कंडिशन्स टाकली की मार्केटमध्ये कमीत कमी जे लेंटिन कमिशननी सांगितलं होतं की 3 वर्षे स्टँडिंग असावं. काय झालं की आता समजा भारतामध्ये साधारण 14,000 कंपन्या आहेत. त्यातल्या WHO GMP असलेल्या फक्त 2,000 आहेत आणि स्वतः बनवणारे त्यातले आणि WHO GMP 400-500 कंपन्या आहेत. म्हणजे चांगल्या कंपन्यांची औषधं तुम्हाला मिळणं सोयीस्कर झालं. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या औषध खरेदी धोरणाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलेलं आहे अनेक वर्ष. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेतही तुम्ही त्याचं काम बघितलेलं आहे, डिफेन्समध्येही तुम्ही काम केलंय. तर तुम्हाला औषध खरेदी बद्दलचे काय अनुभव आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? औषध खरेदीच्या धोरणाबद्दल म्हणजे आपल्या सरकारचं शासनीय धोरण खूप चांगलं वाटतं. माझ्याबरोबर जे काम करणारे चांगले सेक्रेटरी होते त्यांनी मला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं चांगल्या औषधासाठी. आमचा उद्देश हाच होता की जे गरिबांना औषधं मिळतं आपण उपलब्ध करून देणार ते आपण घेऊ का, हा त्याच्या मागे उद्देश होता. म्हणजे मी माझ्या जे हॉस्पिटलमधलं औषध मी स्वतः घेईल का, तर ते अशा प्रकारे तो विचार एक बेसिक असल्यामुळे त्यात खूप फरक पडला. त्यामुळे शासनातर्फे मला सतत प्रोत्साहन देण्यात आलं की ज्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स होत्या. तर आता याच्यामध्ये ह्या अनुभवामध्ये काय दिसून आलं की काही कंपन्या बोगस सर्टिफिकेट WHO देतात किंवा
टर्नओव्हरचं बोगस सर्टिफिकेट देतात, मार्केटिंगचं बोगस सर्टिफिकेट देतात. तर अशा मी कंपन्यांच्यावर साधारण 3-4 कंपन्यांच्यावर फोर्जरीच्या केसेस केलेल्या आहेत. त्या फोर्जरीच्या केसेस अजूनही चालू आहेत. तर गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे कन्व्हिक्शन रेट इज व्हेरी लो. त्यामुळे ती वर्षानुवर्षे केसेस म्हणजे नागपूरमध्ये 86 मध्ये चालवलेली केस अजूनही चालू आहे. कुणालाहीच त्याच्यात कन्व्हिक्शन झालेलं नाही. तर त्यासाठी मग आम्ही काय केलं की एक एफडीएचं सर्टिफिकेट घ्यायचं की गेल्या 3 वर्षात त्या कंपनीला प्रोसिक्यूटही केलेलं नाही आणि कन्व्हिक्टही नाही केलेलं. इव्हन प्रोसिक्यूट केलेलं असले तरी त्याला आम्ही डिबार करतो. त्यामुळे काय झालं की नुसत्या प्रोसिक्युशनवर अवलंबून नाही राहिलं. औषधांचा जेव्हा दर करार आणि संख्या करार हा विषय सातत्याने आम्ही देखील लावून धरलेला आहे की रेट कॉन्ट्रॅक्ट केला पाहिजे. शासनाने जे नवीन खरेदी धोरण आखलं त्या खरेदी धोरणात एकापेक्षा जास्त विभागाला जर एकच वस्तू घ्यायची असेल तर त्यांनी दर केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण वैद्यकीय शिक्षण विभागात हाफकिनला जेव्हा सगळं देण्यात आलं, हाफकिन आता राज्यासाठी लागणारी औषधं खरेदी करते, तर दर करार आणि संख्या करार याच्यात काय चांगलं आणि काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जागतिक स्तरावर औषधांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात येण्यात आली की दर करारच सगळीकडे केले जातात. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 2011 पर्यंत जेव्हा आम्ही दर करारच लेंटिन कमिशन नंतर म्हणजे 2000 पासून ते 2011 पर्यंत दर करारच करत होतो. दर करार करण्यामागे कारण मीमांसा अशी आहे की औषधांना एक्सपायरी डेट असते. त्याच्यामुळे वर्षाची संख्या करारामध्ये एका वर्षाची औषधं एकदम घेऊन टाकले जातात किंवा 3-4 स्टॅगर्ड सप्लाईज द्यायला सांगतात. परंतु तिथं काय संख्येचा करार आहे. तर संख्येचा करार असल्यामुळे काय होतं की तुम्हाला तेवढी संख्या घेणं कंपल्सरी राहतं की बाउंड राहतं की तुम्ही समजा 1 लाख एम्पिसिलिन कॅप्सूलची ऑर्डर दिली, जरी तुम्ही म्हटले की ते 4 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये द्याव्या तरी तसं होत नाही. 1 लाख कॅप्सूल तुम्हाला घेणंच भाग पडतं. पण दर करारामध्ये काय होतं 1 लाख कॅप्सूलचा आम्ही टेंडर बोलावतो पण ते अप्रॉक्सिमेट क्वांटिटी म्हणून देतो. तिथे दर फिक्स करतो आणि मग त्याप्रमाणे हॉस्पिटल्सना लागेल तसं ते घेतात. एखादं हॉस्पिटल घेणार पण नाही किंवा एखादं औषध आम्ही घेणार पण नाही. म्हणजे ती आम्हाला दराची बांधिलकी असते, संख्येची बांधिलकी नाहीये. त्याच्यामुळे औषधांच्या बाबतीत एक्सपायरी नंतर वाढणारा त्याचा खप किंवा एकदमच खप कमी होतो. काही पावसाळ्याच्या ज्याच्यातल्या रोगांचं औषध वाढतो नंतर उन्हाळ्यात कमी होतो. तर अशा प्रकारे हे चालू ठेवणं खूप जरुरी पडतं. त्यामुळे जगभरात इव्हन भारतात सुद्धा सगळ्या राज्यामध्ये दर करारच करण्यात येतात. आता इथे संख्या करण्यामागे म्हणजे 2011 नंतर का करण्यात आले याच्या बाबतीत अनभिज्ञच आहे. म्हणजे शासकीय रुग्णालयातच चांगली औषधं मिळावी म्हणजे खाजगी तर मिळतातच पण शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णांना देखील चांगली औषधं मिळावी एवढी माफक अपेक्षा प्रत्येकाची आहे आणि शासन करोडो रुपये खर्च करतं. तर चांगली औषधं मिळण्यासाठी तुम्ही इतकी वर्ष काम केलेले तुमच्या अनुभवातून तुम्ही काय सांगाल? आता त्याच्यामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की मग की काही लोक आम्ही आता जरी एक्सपोर्ट क्वालिटीची औषधं घ्यायचं आणि WHO GMPचं सर्टिफिकेट तर ते फोर्जरी करतात. तर ती सर्टिफिकेट आम्ही काय सुरू केलंय की ती परत WHO कडे पाठवायची आणि ही तुम्ही दिलेलं आहे का FDA कडे पाठवून. तर त्याच्या 2 केसेस मला अशा आढळल्या की ते FDAने त्यांना दिलंच नव्हतं, यांनीच फोर्जरी करून दिलं. तर ते एक समजलं. त्याच्यामुळे आम्ही काय सुरू केलं आता दुसरं ह्याच्या बाबतीमध्ये 3 वर्षाचं मार्केटिंग सर्टिफिकेट देतात पण ते चार्टर्ड अकाउंटंट देतो, ते उपयोगाचं नाहीये. तर त्याच्याऐवजी जी गव्हर्नमेंट एजन्सी आहे जशी सेंट्रल एक्सचेंज आहे त्यांच्याकडून घेतलं तर ती जास्त ऑथेंटिक राहतं. तर तशा प्रकारे आम्ही बदल करत गेलो, फॉर्जरी होऊ नये. नंतर बँक गॅरंटी लोक खोटी देतात, बँकेकडे परत पाठवल्यावर समजते की यांना दिलेलीच नाहीये. तर अशा बाबतीत म्हणजे त्या गव्हर्नमेंट यंत्रणेकडे परत पाठवून चेक करणे ही एक बाब झाली आणि दुसरं म्हणजे की ती जी बाब चार्टर्ड अकाउंटंट घेण्याच्या ऐवजी गव्हर्नमेंट यंत्रणेकडून घ्यावी. जसं 3 वर्षाचं मार्केटिंग मी म्हटलं तुम्हाला किंवा त्यांचा आता जागतिक दर्जाची औषधं घ्यायची की समजा युरोपियन स्टँडर्डची औषधं घ्यायची तर ते युरोपियन स्टँडर्डचं सर्टिफिकेट युरोपियन कंपनीमधून देशातूनच घेतलं पाहिजे. भारतातल्या कंपनीमध्ये फॉर्जरी होते. जसं समजा युरोपियन दर्जाचं औषध घ्यायचं असेल तर ते भारतात ते फॉर्जरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून तसं औषध घ्यायची जर सर्टिफिकेट मागितलं तर ते युरोपियन कंट्रीजच्या कुठल्या तरी देशातून घेणं जास्त सोयीस्कर. एक प्रश्न विचारतो शेवटचा की आपल्याकडे किती औषधं विकली जातात आणि
अन्य राज्यांमध्ये तामिळनाडू असेल किंवा कुठे असेल अन्य राज्यात किती औषधं विकत घेतली जातात आणि खरोखर आपल्याला किती औषधांची नेमकी गरज? आता आपल्या भारतामध्ये तुम्हाला की औषधाच्या संशोधनाच्या बाबतीत आपण बघितलं तर औषध व्यवसाय आणि दुसरा ऑइल ज्याला आपण म्हणतो ऑइल इंडस्ट्री हे सगळ्या जगामध्ये पूर्ण राज्यकारण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जे इन्फॉर्मेशन आहे आणि आतापर्यंतचा अभ्यास आहे तर हे लोक पूर्ण पॉलिसी ठरवतात. त्याच्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि त्या औषधाचं संशोधन भारतात होतच नाही, सगळं परदेशात होतं म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये. त्यामुळे तुम्ही बघाल ते कोविड समजा आता भारतात फक्त झालं असतं आणि अमेरिकेत किंवा दुसरीकडे कुठे झालं नसतं त्याचं औषध आपल्याला नाही शोधता येत. म्हणून पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे आत्मनिर्भरता खूप महत्वाची आहे. आपल्याकडे गेल्या 50 वर्षात ट्युबरक्युलोसिस किंवा तुमचे बाकीचे जे औषध आहेत रोग आहेत जे प्रिव्हेलंट आहेत, मलेरिया आहेत किंवा अमिबेसिस आहे, लेप्टोस्पेरासिस आहे, त्याच्यावरची औषधं नाही आहेत. कारण काय संशोधन आपल्या करणारे लोक युरोपियन आहेत किंवा जपान आहे. त्यामुळं ही औषधं भरमसाठपणे आपल्याकडे टाकली जातात. त्यामुळे आपल्याकडे सध्या 2 लाख औषधं आहेत. तर ती औषधं कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने म्हणजे केंद्र सरकारने एक लिस्ट बनवली आहे, त्याला नॅशनल लिस्ट ऑफ असेन्शियल मेडिसिन्स म्हणतात. तर त्याच्यामध्ये साधारण त्यांनी हीच औषधं घ्यावं असं म्हटलेलं नाही, साधारण 386 औषधं त्यांनी त्याच्यात दिलेली आहे की जी मग प्रत्येक राज्यांनी आपल्या तिथला जो डिसीजचा म्हणजे तिथला रोगाचा प्रादुर्भाव कुठले रोग जास्त आहेत म्हणजे काही राज्यामध्ये मलेरिया जास्त असतो, काही राज्यामध्ये ट्युबरक्युलोसिस जास्त असतो, तर त्याप्रमाणे त्या औषधामध्ये बदल करून स्वतःची लिस्ट बनवायची असते. त्याला ही स्वतः त्यांची आवश्यक औषधांची लिस्ट. आता ह्या आवश्यक औषधांची लिस्ट आपल्या केंद्र सरकारने बनवलेली काही 3-4 वर्षापूर्वीची ती अद्ययावत असणे जरुरी आहे. जसं आता कोविड आलं तर कोविडची औषधं त्याच्यात केली पाहिजेत, तर ती त्या राज्यांनी औषध घेणं खूप जरुरी आहे. काय जसं अँटीबायोटिक्स नवीन आले तर त्याच्यात इन्क्लूड करणे, ते कदाचित त्या अत्यावश्यक लिस्टमध्ये नसतील पण ते करणं जरुरी आहे. तसंच डिसइन्फेक्टंटच्या बाबतीत जुनी औषधं असतील नवीन घेणं जरुरी आहे. अशा प्रकारची होणं जरुरी आहे. नुसती लिस्ट ब्लाइंडली फॉलो करणं जरुरी नाहीये, तर त्याच्यात अद्ययावत होणे, जागतिक दर्जाप्रमाणे ठरविणे, स्पेसिफिकेशन्स बरोबर असणे, हे बऱ्याचशा त्रुटी आहेत. केंद्र सरकार सांगतं की 350-400 औषधं आपल्याला पुरेशी आहेत, मात्र आज भारतात 2 लाख औषधं तयार होत आहेत आणि याच्या ब्रँड वॉर असेल, कंपन्यांचं वॉर असेल आणि या सगळ्याच्या पलीकडे आपल्याकडे फारसं संशोधन होत नाही. त्याच्यामुळे छोट्या छोट्या आजारावर देखील आपल्याला दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे धक्कादायक माहिती आहे ही सगळी, पण वस्तुस्थिती आहे ही. वस्तुस्थिती आहे. आता बिहारमध्ये दर वर्षाला लाखो लोक, हजारो लोक, लहान मुलं मरतात काला आजार आणि ह्याच्यामुळे, जॅपनीज एन्सेफॅलायटिस मध्ये. पण तो फक्त बिहार मधला आजार आहे, म्हणजे इंडियाचा आजार आहे, त्याच्यावर औषधच नाही. मलेरियावर गेल्या 50 वर्षात औषध फक्त चायनानी काढलं, कारण चायना आणि इंडियामध्ये मलेरिया आहे. त्यांना जपान आणि युरोपला त्याच्यावर काही पडलेलं नाही औषध काढायचं. त्याच्यामुळे ही खूप गोष्ट, तिकडची औषधं आणून फक्त डंप करणे. म्हणजे तिकडे जे श्रीमंत देशातले जे रोग आहेत ते कुठले आहेत, मधुमेह, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक, तर त्याच्यावरची औषधं आपल्याकडे बघा किती असतील, पण मलेरियाची औषधं 4च आहेत, ट्युबरक्युलोसिसची औषधं 3-4च आहेत. पण तुम्ही डायबिटीसची औषधं बघा 100 असतील, हायपरटेन्शनची 200 असतील. पण संशोधन नाही असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा मला मात्र एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. विंचवावर औषध, विंचू चावल्यानंतर त्याच्यावर उतारा म्हणून जे औषध आहे ते आपल्या महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी शोधलं, जगाने त्याचं कौतुक केलं. डॉक्टर बावस्कर म्हणून त्यांनी ते औषध शोधलेलं आहे आणि जगाने सगळ्या त्या माणसाचं कौतुक केलं. मराठी माणूस आहे आणि कोकणासारख्या भागात राहून ते काम करतायत आणि आपल्याकडे बाकी क्षेत्र काय परिस्थिती हे आपण बघतोय. मित्रहो, हे होते डॉक्टर सुरेश सरवडेकर. अत्यंत उपयुक्त अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आणि एक वेगळं जग तुम्हाला त्यांच्या माहितीतून निश्चितपणे समोर आलं असेल. सरवडेकरजी, आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.